तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत सकाळी कामासाठी आणि तुम्ही जसं की बघू शकता आता एका साईडला मी उभा आहे आणि माझ्या पाठीमागेच तुम्हाला हे तळं दिसते. हे सिंधीचं तळं आहे, मसाजोग सिंधीचं. आणि सकाळी सकाळी आपण निघालेलो आहोत कामाला आणि आपली क्वीन सोबतच आहे. आज नवीन एका खेड्यागावात जाणार आहोत. नेमकं काय तिथे कामं मिळतात की नाही मिळतात, कशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. माझ्या मनात गेली अनेक दिवसापासून होतं की गाडी असली की तिथे त्या खेड्यात जायचं आपल्याला. तर आता आपण त्याच खेड्यात चाललो आहोत. नेमकं कोणतं गाव आहे ते तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. पुढे रेल्वेचं काम जे सुरू आहे ते सुद्धा बघायला मिळणार आहे. आणि आत्ता सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट एक पार्ट दाखवतो तुम्हाला. बघा, चाललेलो असताना हे बघा गरमी वाढलेली आहे, त्याच्यामुळे पंखे सुद्धा सुरू झालेले आहेत. कैसा लगा मेरा मजाक? लोकांची काळजी घेऊन आणि आपली क्वीन आपल्या सोबतच आहे. आता निघणार आहोत आपण पुढच्या खेड्यागावाला. तर चला वेळ न करता आता आपण निघूया. आतापैकी सकाळी रोज हिला आंघोळ घालतो. आंघोळ घातलेली आहे आणि आता निघायचं आहे. आणि समोर सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो, हे बघू शकता. तळं आहे आणि हे जून अखेरीस हे पाणी हे पुरते पूर्ण, कारण आमच्या गावाला सुद्धा इथूनच पाणी आहे. आणि खूप छान व्ह्यू आहे सकाळचा, हे बघू शकता तुम्ही. तर वेळ न घालवता आपण निघणार आहोत आता. चला, हे बघा ही वस्ती आहे. सकाळी सकाळी गुरं ढोरं बघा, लोक शेतामध्ये सुद्धा कामासाठी चाललेले आहेत, हे बघू शकता तुम्ही. गावाकडचा व्ह्यू सकाळचा खूप छान असतो मित्रांनो. हे बघा किती सुंदर झाड आहे. उन्हामध्ये सावलीमध्ये बसायला, कडक उन्हात डेरेदार सावली.